नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत मोहितेचं कुटुंब देशमुखांच्या घरी आलंय. छान असं सजलेलं आहे हे जोडपं. दोनही जोड्या खूप छान दिसत असताना रम्याने आता पाहुण्यांसाठी स्पेशल कोकम सरबत बनवलंय. पण आता ह्या सरबतामध्ये तिने विष मिसळलंय हे डोळ्यांनी त्यांच्या कामवालीने बघितलंय. त्यामुळे सगळेजण सरबत पीत असतानाच अचानक त्यांची कामवाली येते आणि सांगते की तुम्ही जे सरबत पिताय ते पिऊ नका. मग नंदिनी आणि काव्य म्हणतात की का पण काय झालंय. माननी आणि विक्रम पण विचारू लागतात. त्यावेळेला ती कामवाली सांगते की रम्याला विचारा ना, तिने ह्या कोकम सरबतामध्ये विष मिसळले. त्यावेळेस सर्वांना मोठा धक्काच बसतो. सगळेजण ग्लासकडे पाहू लागतात. पण रम्या आता तिथे समोरच येते आणि म्हणते की काय खोटं बोलते ती, असं काही केलेलं नाहीये मी. मग आता कामवाली सांगते की तिची झडती घ्या, तिच्या खिशामध्ये जे आहे तेच आहे विष. म्हणूनच नंदिनी आता रम्याच्या खिशात हात घालते आणि एक तिला बॉटल सापडते. ती बॉटल असते विषाची. ती बॉटल आता नंदिनी रम्याला दाखवते आणि जाब विचारत असताना इकडं वसुहत्यांना मोठा धक्काच बसतो. कारण आता रम्याने ही गोष्ट वसुहत्यांना सुद्धा सांगितलेली नसते. तर जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. त्यामुळे आता रम्याला खूप भीती वाटत असते, कारण आता सत्य समोर आलेलं असतं आणि त्यामुळे तिला मोठी शिक्षा सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रॉमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.